ओके, सुरू करूया. हॅलो, माझा आवाज येतो का तुम्हाला? हो सर. हा, ओके. आज आपण प्रॉब्लेम सेट 2 पाहणार आहोत. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि खालील विधानामध्ये रिकाम्या जागा भरायच्या आहेत. इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स. जर एक छेदिका दोन समांतर रेषांना छेदत असेल, then sum of interangles on the same side of transversal is. तर छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते? कोण सांगते? या दोन समांतर रेषा आहेत आणि त्याला समजा एक्स या छेदिकेने छेदलं. छेदिकेच्या एकाच बाजूचं तयार होणारा आंतरकोन, समजा हा कोन ए आहे आणि त्याचा आंतरकोन आहे बी. मग ए आणि बी कोणाचं रिलेशन कोण सांगेल? अरे किती असते ए आणि बी ची बेरीज? आंतरकोन 180 अंश. हा, 180 अंश. इंटर आर सप्लिमेंटरी म्हणजे 180 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक सी येणार. इंटरअँगल टेस्ट वापरायची का इंटरअँगल थेरम रे? बोला. इंटेरियर अँगल थेरम. इंटेरियर अँगल थेरम. अगदी बरोबर. इंटेरियर अँगल थेरम नुसार जर दोन रेषांना छेदिका छेदत असेल तर छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणारे आंतरकोन हे सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे आंतरकोनाची बेरीज किती असते? 180 असते. ओके, 11 विद्यार्थी प्रेझेंट आहेत. याच्यामध्ये हर्षद, आश्लेषा, सुमित, सिद्धी, श्रावणी, श्रुती, चैतन्य, वेदांत, आनंद, अंकिता. ओके. आता हा दुसरा प्रश्न बघा. द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज. दोन रेषांना छेदिकेने छेदले असता किती कोन तयार होतात? बघा, दोन मी आडव्या रेषा काढतो आणि एका छेदिकेने असं छेदलं तर किती कोन तयार होत आहेत सांगा बघू. 8. अगदी बरोबर. हा पहिला, 8 8. दुसरा, तिसरा, चौथा, 5, 6, 7 आणि 8. एकूण 8 कोन तयार होत आहेत. आता तिसरा बघा. अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स. If measure of one of the angle is 140 degree, then measure of its corresponding angle is? 40 डिग्री. बरोबर. 40 डिग्री. दोन समांतर रेषा आहेत आणि त्या दोन समांतर रेषांना जर छेदिका छेदत असेल, जर समजा आपण हा कोन काढूया, या कोणाचं माप 40 अंश असेल तर त्याचा संगत कोन म्हणजे हा, याचं माप सुद्धा किती येणार? 40. 40 अंश. कोणता थेरम वापरला सांगा? करस्पॉन्डिंग अँगल. करेस्पॉन्डिंग अँगल थेरम वापरला. बरोबर.
आता चौथं पहा. इन ट्रायंगल ABC अँगल A 76 डिग्री, अँगल B 48 डिग्री, अँगल C इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सी कोणाचं माप किती असेल? द 56. मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग ए ची, बी ची आणि 56. सी ची बेरीज किती असणार? 180. त्यातील ए चं माप 56 76 अंश. दिलेलं आहे. किती? 56 अंश येणार. बरं, आपण काढूया. 56 अंश. हा, आता मला सांगा 76 ची 48 बेरीज करूया. 8 अधिक 7 14. चला 1 4 आणि 1 5 आणि 7 124 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. Hence angle C is equal to 180 minus 124. किती वाजवा किती? 56 degree. 56 डिग्री. म्हणजे ऑप्शन नंबर बी. ओके. आता पाचवा क्वेश्चन पहा. टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. दोन समांतर रेषांना जर एक छेदिका छेदत असेल, इफ मेजर ऑफ वन ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल इज 75 डिग्री. जर एका अंतर्व्युत्क्रम कोनाचं माप 75 अंश असेल तर मेजर ऑफ अदर अँगल, तर दुसऱ्या कोनाचं माप किती असेल? सांगा. 5 degree 75 अंश. तेवढंच येणार. तुम्हाला आंतरव्युत्क्रम कोणाची जोडी ओळखता येणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी हा जर कोण 75 अंश असेल तर त्याचा हा आंतरव्युत्क्रम कोण तो सुद्धा किती असेल? 75च असेल. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता येणार? सी. पाचच प्रश्न आहेत. आता आपण मुख्य प्रश्न दुसरा घेऊया. रे PQ अँड रे PR आर परपेंडिक्युलर टू इच अदर. PQ आणि PR, हे PQ घेतलं आणि हे PR घेतलं. इथं P नाव देतो, इथं Q आणि PR उभा किरण. ओके. हे दोन किरण एकमेकांना लंब आहे तिथं काटकोन दाखवतो. पॉइंट B and A are in the interior and exterior of कोन QPR. म्हणजे B हा बिंदू त्या कोणाच्या एक अंतर्भागात आहे आणि एक कोणाच्या बाह्य भागामध्ये आहे. बर, पुढचं वाक्य. रे PB अँड रे PA आर परपेंडिक्युलर टू इच अदर. PB आणि P म्हणजे P हा आरंभ बिंदू आहे. समजा इथं एक किरण काढला आणि त्याला लंब असणारा दुसरा किरण असा काढला. मग इथं समजा मी PB नाव दिलं आणि इथं A नाव दिलं. मग PB आणि PA हे दोन किरण सुद्धा परस्परांना कसं आहेत? लंब आहेत. ड्रॉ अ फिगर शोईंग ऑल दीज रेज. तर अशा प्रकारचं किरण दर्शवणारी तुम्हाला आकृती काढायची आहे. अँड राईट. आता पहिला प्रश्न बघा. अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय रे? कोटिकोण. कोटिकोणाची जोडी. हा, सांगा मग कोटिकोणाची जोडी. असं दोन कोण सांगा, त्या दोन कोणांची बेरीज 90 अंश येते. RPB कोण and Q. RPB आणि कोण PPQ. अँगल RPB अँड अँगल QPB. PBQ. ही एक झाली. अजून एखादी सांगा. अँगल APR. अँगल APR. Angle PPR. APR and अँड angle अँगल BPR. 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 हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर.
अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कोटी कोणाच्या जोड्या. या ठिकाणी आपण कोटी कोणाच्या दोन जोड्या लिहिल्या. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते परस्परांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात, कोटी कोण असतात. आता दुसरं पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोणा जोडी. पूरक कोणाची जोडी सांगा. कोण पीबी कोण एपीबी आणि कोण आरपीक्यू. कोण एपीबी आणि कोण आरपीक्यू. कारण एपीबी चं माप 90 अंश आहे आणि आरपीक्यू ना, थांबा एकच मिनिट. आरपीक्यू हा सुद्धा काय आहे, काटकोन आहे. एपीबी काटकोन आणि आरपीक्यू काटकोन म्हणजे 90 अधिक 90 180. आणि ज्या दोन कोणांची बेरीज 180 असते ते एकमेकांचे पूरक कोण असतात. म्हणून एपीबी 90 अधिक आरपीबी 90 बरोबर दोघांची बेरीज 180. म्हणून ही सप्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. आता तिसरं अ पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स एकरूप कोणाची जोडी. हेच येते सर. एपीबी कोणती? अँड आरपीक्यू. ज्या दोन Angle कोणांची माप समान. अगोदर काटकोन सांगा. कोणतं म्हणला काटकोन. अँगल एपीक्यू आणि आरपीबी. एपीबी आणि एकरूप कोण कुठला. आरपीक्यू. आरपीक्यू. कारण हे दोन्ही प्रत्येकी किती अंशाचं कोण आहेत, 90 अंशाचं कोण आहे. सर 2 नंबरचे ह्याच्यातलं ही बी जोडी येणार की एपीक्यू आणि आरपीबी. कोणतं म्हटलं. सर एपीबी आणि आर एपीबी आणि स्क्रीन दिसत नाही सर. एकच इथे तिथं सप्लिमेंटरी अँगलची पेअर. ओके, क्वेश्चन नंबर 3 पाहूया. ओके, आता दिसते का रे स्क्रीन सर्वांना. हो सर. हो सर. सर. 3 पहा. Prove that if a line is perpendicular to one of the two parallel lines. जर एक रेषा दोन समांतर रेषापैकी एका रेषेला लंब असेल, then it is perpendicular to the other line also. तर ती दुसऱ्या रेषेला सुद्धा लंब असते. आता हे आपण व्हाईट बोर्डवरच घेऊया. दोन समांतर रेषापैकी एका रेषेला लंब असणारी रेषा दुसऱ्या रेषेला सुद्धा काय असते, लंब असते. बघा आता मी दोन समांतर रेषा काढतो आणि त्या दोन समांतर रेषांना छेदणारी एक छेदिका काढतो. समजा यल आणि यम अशी नावं दिली. नाही, छेदिका काढताना अशी सरळ काढतो म्हणजे काटकोन तयार झाला पाहिजे. एकच मिनिट, पुन्हा मी सगळंच पुसतो. यल या रेषेला नाव दिलं यम आणि या दोन रेषांना अशी एक छेदिका काढतो उभी.
एन. आता प्रश्न कसा आहे पहा. इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ टू पॅरलल लाईन्स. म्हणजे पहिल्यांदा गिवन मध्ये काय लिहावं लागेल तर त्या दोन रेषा समांतर आहेत. म्हणजे कोणत्या आडव्या, लाईन एल पॅरलल टू लाईन एम. आणि एक रेषा या दोन समांतर रेषापैकी एकाला लंब आहे. म्हणजे समजा एन ही जी छेदिका आहे ती रेषा एल ला लंब आहे. आणि आपल्याला सिद्ध काय करायचं आहे मग, तर ती उभी रेषा त्या समांतर रेषेमधील दुसऱ्या रेषेला सुद्धा लंब आहे. म्हणजे एन ही छेदिका एम या रेषेला लंब आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. इथपर्यंतचा भाग कळला का तुम्हाला? हो सर. If a line is perpendicular to one of the two parallel lines. दोन रेषा समांतर आहेत आणि त्यातील एका रेषेला एक छेदिका लंब आहे. मग आपण यल ही रेषा एन या छेदिकेला लंब आहे असं गिवन मध्ये लिहिलं. आणि एन ही छेदिका समांतर रेषेमधील दुसऱ्या एम या रेषेला लंब आहे हे सिद्ध करणार आहोत. ओके. आता पहिल्यांदा तुम्हाला काय दिलंय, रेषा एल आणि रेषा एम हे समांतर आहे आणि एन ही छेदिका एल ला लंब. समजा लंब असल्यामुळे इथं काटकोन तयार झाला. आता मला सांगा, एल समांतर एम लिहिले आणि बाय करेस्पॉन्डिंग अँगल थेरम काय रे, संगत कोणाच्या प्रमेयानुसार पेअर ऑफ करेस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बरोबर ना? हो सर. आणि मग या कोणाचं, समजा या कोणाला ए नाव दिलं मी आणि या त्याच्या संगत जोडीतील कोण आहे त्याला बी नाव दिलं. ए चं माप 90 का, कारण दिलंय एन परपेंडिक्युलर टू एन एल. मग ए जर 90 असेल तर बी किती असणार आहे? 90. बी बी 90च. ए जर 90 असेल तर बी सुद्धा किती अंश असणार आहे? 90 अंश असणार आहे. आता बी 90 म्हणजे इथं काटकोन तयार झाला. काय झाला? काटकोन तयार झाला. म्हणजेच काय सिद्ध झालं रे? म्हणून एन इज परपेंडिक्युलर टू एम. दॅट इज द प्रूफ. बरोबर ना? दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात तयार होणारे करेस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट. आणि तुम्हाला दिलंय एन परपेंडिक्युलर टू एल म्हणजे वर काटकोन आहे. म्हणजे त्याचा संगत जोडीतील जो कोन आहे तो सुद्धा 90 असणार आहे. मग बी कोन 90 आला म्हणजेच एन ही रेषा एम या आडव्या रेषेला काय असणार आहे? लंब असणार आहे. ओके. चौथा क्वेश्चन पहा. इन फिगर 2.24 मेजर्स ऑफ सम अँगल्स आर शोन. काही कोनांची माप दाखविली आहेत. युजिंग द मेजर्स फाइंड मेजर ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय. दिलेल्या किमतीवरून एक्स आणि वाय कोनांची माप काढा आणि रेषा एल ही रेषा एम ला समांतर आहे हे सिद्ध करा. आकृती मी पुन्हा एकदा काढतो. या दोन रेषांना या छेदिकेने छेदलं. या दोन रेषांना अनुक्रमे एल आणि एम नाव दिलेलं आहे आणि जी तिरकी रेषा आहे त्याला नाव दिलेलं नाही. हा कोन 130 अंशाचा दिलेला आहे. हा कोन एक्स दिलेला आहे. हा कोन 50 अंशाचा आहे आणि हा कोन वाय आहे. हा, आता मला सांगा एक्सचं माप कसं काढायचं? पॉझिटिव्ह अँगल आहे 130 अंशाचे येणार. बरोबर. 130. एक्स आणि 130 हे Opposite काय angle. आहेत?
ऑपोजिट Opposite अँगल्स आहेत. ओके, हा आला 130. आता वायचं माप किती असणार आहे? 50 अंश. 50 अंश. कारण हा पण ऑपोजिट अँगल आहे. बरोबर आहे. वाय आणि 50 हे सुद्धा काय आहेत? एकमेकाचे विरुद्ध कोन आहेत. आता आपण एक्स आणि वाय ची बेरीज करूया. किती येणार एक्स आणि वाय ची बेरीज? एक्स ची किंमत 130. एक्स 180. आणि वाय नको, सॉरी एक्स 180. वाय नको. 180 एक्स आणि 50. हा, वाटल्यास आपण काय करूया, आपल्या माहितीसाठी थोडं वेगळं नाव देऊया. याला समजा मी झेड म्हटलं, एक्स आणि झेड म्हणतो. मग 130 अधिक 50 किती येणार? 180. 180. आता मला सांगा, एक्स आणि झेड हे कोणत्या प्रकारचे कोण आहेत रे? इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलची बेरीज 180 म्हणजे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग इंटेरियर अँगल टेस्ट वापरायची का इंटेरियर अँगल थेरम? इंटेरियर अँगल टेस्ट. टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट. Which two lines are parallel? Line L is parallel to line M. रेषा L ही रेषा M ला काय असेल? समांतर असेल. समजलं का हे? हो हो सर. हो सर. ओके. आता 5वा प्रश्न पहा. लाईन AB पॅरलल लाईन CD पॅरलल लाईन EF म्हणजे आडव्या तिन्ही रेषा परस्परांना समांतर आहेत. लाईन QP इज देअर ट्रान्सव्हर्सल आणि रेषा QP ही त्यांची काय आहे? छेदिका आहे. Y is to Z is equal to 3:7. Y आणि Z या दोन कोणांचं गुणोत्तर 3:7 आहे. फाइंड द मेजर ऑफ एक्स. तर एक्स कोणाचं माप काढा. आता आपण असं समजूया, वाय आणि झेडचं तुम्हाला गुणोत्तर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 3:7. 3:7. मग कॉमन मल्टिपल जर एक्स म्हणलं तर वाय ची किंमत किती येणार आहे? किंवा आता इथं एक्स दिले बरं का, एक्स नको गेला. कॉमन मल्टिपल आपण वेगळं मानूया. समजा कॉमन मल्टिपल मी काय मानलं? एम मानलं. म्हणजे वाय बरोबर 3m घेऊया. मग झेड बरोबर किती येणार? 7 ला m नको ना? 7m. 7m. आता वायच्या खाली जो कोण आहे तो एक घेऊया आपण. कुठला समजा घेऊया? हा कोण समजा मी डब्ल्यू घेतला. मग डब्ल्यू आणि वाय. वाय एकच मिनिट. वाय जर 3m असेल तर डब्ल्यू किती येणार आहे? 180 वाय वजा आणि 3m. हा बरोबर, कारण वाय आणि डब्ल्यू हे रेषीय जोडीतील कोण आहेत. मग वाय वरून जर डब्ल्यू काढायचा असेल तर 180 वजा वाय म्हणजे 180 वजा किती येणार? 3m येणार. आता मला सांगा, डब्ल्यू आणि झेड हे काय आहेत? अल्टरनेट अँगल. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आहेत. अंतरित त्रिकोण आहेत. म्हणजे डब्ल्यूचा आणि झेडचं माप हे सारखं असणार आहे. मग डब्ल्यू जर 180 वजा 3m असेल तर झेड सुद्धा किती असणार? 180 वजा 3m असणार आहे. ओके. आता एक्स कोण किती असणार आहे? इथं m ची किंमत काढू शकतो ना आपण? तेच मी पाहतोय. कोणाची बेरीज करायची 180 दाखवता येईल सांगा? नाही सर, W चं माप W च्या खाली लिहायचं आणि Z चं माप Z च्या खाली लिहायचं आणि ती इक्वल दाखवायचं, इक्वल मेजर. डब्ल्यू बरोबर झेड. W चं माप त्याच्या खाली लिहायचं आणि Z चं माप त्याच्या खाली लिहायचं. बर, डब्ल्यू बरोबर झेड, कारण हे एकमेकांचे काय आहेत?
वितक्रम कोण आहेत, आंतरवितक्रम कोणाचे जोडे आहे. मग डब्ल्यू चं आहे. माप 180 आपण वजा 3 काढलेलं एम. आहे 180 वजा 3m. बरोबर आहे. म्हणजे हे झेड काढायची गरज नव्हती आहे की नाही. थांबा एक हा मिनिट. डायरेक्ट माप निघत होतं. बघा डब्ल्यू आणि झेड हे सारखं दाखवूया. आणि डब्ल्यू चं माप 180 वजा 3m आलं आणि झेड चं माप आपण मगाशी काढलेलं आहे 7m. मग 7m च्या बाजूला वजा 3m 7m अधिक 3m 10 एम. 10m. मग m बरोबर M बरोबर. 180 भागिले 10 18 आलं. आता m बरोबर 18. मग मला सांगा y बरोबर आपण 3m मानले. मग 3 गुणिले 18 किती रे? 54. 54 अंश आलं y. आता आपल्याला x काढायचा आहे. सांगा x कसा काढायचा? ते इंटेरियर अँगल्स आहेत. मग 180 वजा 54. x आणि y हे इंटेरियर अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स आहे सप्लिमेंटरी. म्हणजे x कोण काढायचा असेल तर 180 मधून y वजा करायचा. y किती आहे 54. 54. किती होणार? 126 अंश. 10 26 डिग्री. 126 अंश येते. बरोबर. समजलं का तुम्हाला हे? हो सर. हो. ओके. आता प्रश्न क्रमांक 6 पहा. इन फिगर 2.26 शेजारील आकृतीमध्ये Q आणि R या दोन आडव्या रेषा परस्परांना काय आहेत? समांतर आहेत. P इज देअर ट्रान्सव्हर्सल आणि या दोन समांतर रेषांची रेषा P ही छेदिका आहे. A चं माप जर 80 अंश असेल तर F आणि G चं माप काढायचं आहे. F आणि G. आता इथं मी व्हाईट बोर्ड सिलेक्ट करतो. पुन्हा डायग्राम काढतो पहा. ही आणि ही. Q आणि R या दोन समांतर रेषा आहेत. त्या दोन समांतर रेषांना छेदणारी P ही छेदिका आहे. A B C D E F G H. हा बोला. A चं माप तुम्हाला किती दिलेलं आहे? 80 अंश. आणि विचारलेलं आहे कोणत्या कोणांची माप तुम्हाला? F आणि F म्हणजे हा आणि G म्हणजे हा खालचा. बोला. पहिल्यांदा A वरून मी कोणता कोण काढू शकतो रे? E. E. मग A चं माप जर 80 असेल तर E चं सुद्धा 80. कारण हे दोन कसले कोण आहेत सांगा? A आणि E. करेस्पॉन्डिंग अँगल. अगदी बरोबर. करेस्पॉन्डिंग अँगल आहेत. आता E वरनं F काढता येईल का रे? E वरनं F. हो. कारण हे दोन कसला आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर. रेषीय जोडीतील कोण आहेत, आहे की नाही? मग 80 अधिक F बरोबर 180. मग F बरोबर किती येणार? 180 वजा 80. 100 अंश. बरोबर ना? हो. आणि E आणि G चं माप सारखं असेल का रे? हो ऑपोजिट अँगल्स. ऑपोजिट Opposite अँगल्स. झालं प्रश्नाचं उत्तर. आपल्याला F विचारला तो 100 अंश आला. G 80 अंश आला. म्हणजे दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता करेस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हा एक गुणधर्म वापरायचा. आणि दोन रेषा परस्परांना छेदल्यामुळे तयार होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. तो एक गुणधर्म वापरायचा. आणि रेषीय जोडीतील कोन परस्पर पूरक असतात किंवा रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तो एक गुणधर्म वापरला.
आता 7वं बघा वर. इन फिगर 2.27 लाईन ए बी पॅरलल लाईन सी एफ. म्हणजे उभ्या तिरक्याच्या दोन रेषा आहेत त्या परस्परांना समांतर आहेत. बीसी आणि ईडी म्हणजे आडव्या दोन रेषा सुद्धा परस्परांना समांतर आहेत. आणि आपल्याला कोणतं दोन कोण एकरूप दाखवायचे आहेत? कोण एबीसी म्हणजे हा आणि एफ डी ई म्हणजे हा. पुन्हा दुसरी मी डायग्राम काढतो. इथं ए नाव आहे पा, इथं बी, इथं पी, इथं सी, इथं डी आणि इकडच्या बाजूला असं ई नाव दिलेलं आहे आणि खाली एफ. बर, आता पहिलं दिलेलं आहे ते एक लक्ष आपण केंद्रित करूया. ए बी समांतर सी एफ. ए बी हे सी एफ ला समांतर आहे. म्हणजे दोन उभ्या रेषा परस्परांना समांतर आहेत. आता आपल्याला सिद्ध करायचे त्या कोणाला मी तात्पुरती हिरव्या पेनानं खून करतो. आपल्याला जी एकरूप कोणा जोडले जाते एबीसी. एबीसी म्हणजे हा आणि एफ डी ई म्हणजे हा. ही जोडी आपल्याला एकरूप दाखवायची आहे. आता मला सांगा ए बी काय सांगितलंय सी. एबीसी म्हणजे तो कसा येईल तो? एकच मिनिट. एबीसी म्हणजे हा. हा तो. एबीसी म्हणजे हा आणि एफ डी ई तो बरोबर आहे. आता मला सांगा एबीसी या दोन रेषा समांतर दिली बघा. ही रेषा या रेषेला समांतर दिली आणि या दोघांना समजा ही छेदिका छेदते. तर संगत कोणाची एक जोडी मला सांगा रे, कोणती एकरूप येणार? एबीसीचा संगत कोण कुठला असणार? बी ती मधला कोण आणि डी. बर, एबीसीचा संगत कोण घेण्यापेक्षा एबीसीचा आंतरविक्रम कोण सांगा? आहे का? बी सी डी. हा, बीसीडी. कशानुसार? दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात तयार होणारे आंतरविक्रम कोण एकरूप असतात. बाय कुठली टेस्ट का थेरम? इंटेरियर अँगल थेरम. नाही, अल्टरनेट अँगल थेरम ना. बाय अल्टरनेट अँगल थेरम अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल बीसीडी. याला नंबर 1 देऊया. एबीसी आणि बीसीडी हे आंतरविक्रम कोणाची जोडी एकरूप आले. आता पुढं. आता मला सांगा बीसीडी आणि एफडीई हे कसली जोडी आली रे? करेस्पॉन्डिंग अँगल. बरोबर. म्हणजे जर बीसी आणि ईडी या दोन रेषा समांतर असतील आणि त्यांना पीएफ या छेदिकेने छेदलं तर पुन्हा आपण काय म्हणू शकतो? बाय करेस्पॉन्डिंग अँगल टेस्ट थेरम. सॉरी, बाय करेस्पॉन्डिंग अँगल थेरम. कोण बीसीडी बरोबर कोण कुठला? एफडीई. याला नंबर 2 दिला. आता सांगा मला, इथं बीसीडी आहे आणि इथं बीसीडी आहे. फ्रॉम 1 and 2 पहिला कोण दुसऱ्याशी एकरूप असेल, दुसरा कोण तिसऱ्याशी एकरूप असेल, तर पहिला कोण तिसऱ्याशी एकरूप असणार आहे का नाही? म्हणजे पहिला एबीसी आणि तिसरा एफडीई. फ्रॉम 1 and 2 अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल एफडीई. इथं जागा नसल्यामुळं फ्रॉम 1 and 2 मी लिहित नाही, डायरेक्टली तो फ्रॉम 1 and 2 अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल एफडीई. दॅट इज द प्रूफ. समजलं का?
एकदा आपण अल्टरनेट अँगल थेरम वापरला हो. आणि एकदा करिस्पॉन्डिंग अँगल थेरम वापरला. दोन थेरमच्या सहाय्याने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. आणि याच्यातील आता शेवटचा प्रश्न आपण पाहतोय, लास्ट. In figure 2.28, line PS is a transversal of two parallel lines AB and CD. AB आणि CD या दोन आडव्या समांतर रेषांची PS ही काय आहे? छेदिका आहे. रे QX त्यानंतर QY आकृतीत बघा, त्यानंतर RY आणि त्यानंतर RX R अँगल बायसेक्टर, हे सर्व काय आहेत? कोन दुभाजक आहेत. तर चौकोन QXRY हा काय आहे? आयत आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मी याच्यासाठी डायग्राम पुन्हा काढतो, मोठी काढतो थोडी. या दोन समांतर रेषा आहेत आणि या दोघांना छेदणारी ही छेदिका आहे. इथे AB नाव दिलं, इथं CD नाव दिलं, इथं PS, इथं Q, इथं R. आता बघा, QX हा कोन दुभाजक बघा असा काढला, हा कोन सारखा आहे. त्यानंतर QY हा कोन दुभाजक, त्यामुळे हा कोन सारखा. त्यानंतर RX हा कोन दुभाजक, त्यामुळे हा भाग सारखा. आणि त्यानंतर RY हा सुद्धा कोन दुभाजक आहे, त्यामुळं हा कोन सारखा. ओके. आता आपल्याला दाखवायचे आतला जो चौकोन आहे, इथं बघा X नाव आहे, त्यानंतर इथं नाव Y आहे. चौकोन QXRY हा आयत आहे, सिद्ध करायचा आहे. आता मला सांगा, या कोणाला जर X मानलं तर या कोणाला X, या कोणाला Y मानलं तर या कोणाला Y, याला Z मानलं तर याला Z, आणि याला W मानलं तर याला W. थोडं फास्ट मध्ये सांगतो, तुम्ही सोडवा. आता X अधिक X हा कोण किती झाला? 2X, आणि W अधिक W हा कोण झाला? 2W. हे दोन एकमेकांचे आंतरकोन, आणि आंतरकोन पूरक असतात. म्हणजे 2X अधिक 2W बरोबर 180. 2 न जर भागलं तर X अधिक W वर किती येणार आहे? 90 येणार. ह्याला नंबर 1 दिला आपण. तसं त्या बाजूला Y अधिक Y 2Y हा, आणि खालचा W Z अधिक Z 2Z, बेरीज 180. 2 न जर भागलं तर Y अधिक Z बरोबर 90 येणार. आता या सगळ्यांची बेरीज करायची. 1 आणि 2 च्या डाव्या बाजूची बेरीज केली तर X अधिक W अधिक Y अधिक Z, 90 अधिक 90 किती येणार? 180. 180. म्हणजे हा X अधिक Y आणि हा W अधिक Z, या दोघांची बेरीज 180 आली. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? तो आयत आहे. बरं, असू द्या, नेक्स्ट पिरियडला बघूया, सुटलं तर सोडवा. 7 वाले आहेत.